मेटल फॅक्टरीवर उबदार आभाळ कोसळले आणि विक्रम एक खडबडीत हिंदू काकाच्या घामाने भिजलेल्या चेहऱ्यावर सोनेरी चमक पसरली। त्याचे स्नायूंचे शरीर त्याच्या गलिच्छ घामाने डागलेल्या टी शर्टच्या खाली फडफडले कारण त्याने चमकणाऱ्या स्टीलवर हातोडा मारला आणि त्याला लोखंडी हत्यारांचा आकार दिला ज्यामुळे त्याला उदरनिर्वाह होईल। विक्रमची नजर भविष्यावर खिळली होती आणि त्याने आपल्या लहान पुतण्या गणेशला चांगले आयुष्य देण्यासाठी अथक परिश्रम केले। सूर्यप्रकाशात चमकणारा एक लहानसा सोनेरी हिंदू हार विक्रमच्या अतूट विश्वासाचे प्रतीक। त्याची गंभीर वर्तणूक त्याच्या कलेबद्दलच्या त्याच्या समर्पणाचा पुरावा होता आणि त्याने तक्रार न करता दिवसाचे 12 तास काम केले। त्याचे शरीर दुखत होते परंतु त्याचा आत्मा अखंड होता। कारखान्याची उष्णता जाचक होती पण विक्रमला क्वचितच लक्षात आले त्याचे लक्ष फक्त हातात असलेल्या कामावर होते। जसजसा दिवस मावळत होता तसतसा सूर्य अथकपणे मावळत होता, कारखान्यावर उबदार केशरी चमक टाकत होता। विक्रमचा चेहरा घामाने आणि काजळीने डबडबलेला होता पण त्याचे डोळे तीव्र निर्धाराने चमकले। कारखान्यातून बाहेर पडताच गणेश त्याला भेटायला धावत आला, त्याच्या लहान चेहऱ्यावर कौतुकाचे भाव होते। काका विक्रम, तू जगातील सर्वात बलवान माणूस आहेस, तो आश्चर्याने उद्गारला, त्याचे डोळे विस्फारले। विक्रम हसला, त्याचा चेहरा हजार रेषांमध्ये वाढला, त्याने गणेशचे केस विंचरले। बाजारातील दोलायमान रंग आणि आवाज घेत रस्त्यावरून फिरत उबदार संध्याकाळी ते एकत्र निघाले। हवा फुललेल्या फुलांच्या मधुर सुगंधाने भरून गेली होती आणि वाऱ्याच्या झुळुकांवर हसण्याचा आणि किलबिलाटाचा आवाज येत होता। गणेशने काकांकडे अभिमानाने पाहिले, त्याची लहान छाती कौतुकाने फुलली। विक्रम हसला, त्याचे डोळे कोपऱ्यात किरकिरत होते कारण त्याने आपल्या लहान पुतण्याभोवती संरक्षणात्मक हात गुंडाळला होता। ते चालले, आनंदी आणि समाधानी, त्यांचे अंतःकरण आनंद आणि प्रेमाने भरले।